सर्वांना नमस्कार. जय नाम. आपण चैतन्य पीठाच्या युट्यूब वाहिनीवरून गेल्या सुमारे 5 वर्षापासून आत्मसंवाद ही प्रबोधन मालिका प्रसारित करीत आहोत. या प्रबोधन मालिकेमध्ये आपले सद्गुरू आदरणीय बाबा महाराज वेगवेगळ्या बहुमोल अशा विषयांवर आपल्याला प्रबोधन करीत असतात. गेल्या सुमारे 48 पुष्पांपासून आदरणीय बाबा महाराज आपल्याला श्री दत्त पुराण याविषयी प्रबोधन करीत आहेत. तो ग्रंथ आपल्याला समजावून सांगत आहे. आत्मसंवादाच्या मागील पुष्पात आदरणीय बाबा महाराज पुढे सांगतात की श्री दत्तात्रय भगवान कार्तिवीर्य अर्जुनाला म्हणतात की हे निष्पापा, माझ्या कृपा प्रसादाने तू परमतत्व जाणले आहेस. ते जसे दृढ होईल तसा प्रयत्नपूर्वक तू अभ्यास कर. ही निरुपद्रवी अंतःकरणात असलेली गुप्त गुहा आहे. या ठिकाणी दृढासन करून बराच काळ शरीर मस्तक समतोल करून बसावे. आत्मदृष्टी होऊन मी सांगितलेल्या तत्वाचे भक्तिभावाने यथायोग्य चिंतन करावे. या ध्यानामध्ये जो बोध किंवा निर्विघ्न समाधी तोच मी आहे. बराच काळ असा अनुभव घेऊन तू कृतार्थ होशील असे म्हणून त्या राजाच्या मस्तकावर श्री दत्तात्रयाने उजवा हात ठेवला. तो पुढे म्हणाले, हे राजा, तू भिवू नकोस. तू कृतार्थ झालायस. माझ्या सायुज्य गतीला प्राप्त होशील. असे बोलला गेलेला तो राजा श्री दत्तात्रयाला नमस्कार करून ताबडतोब गुहेत जाऊन यथाविधी आसनावर बसून प्रसन्न चित्त होऊन त्या अर्जुनाने समाधी लावली. थोड्याच काळात तो आसनावर स्थिर झाला. 12 दिवसांनी उठून पुन्हा 1 महिनाभर सुस्थिर होऊन एखाद्या खांबाप्रमाणे तो निश्चल झाला. नंतर 3 महिन्याने तशीच ध्यान धारणा करून तो उठला. हळूहळू उठून भगवान दत्तात्रयाच्या चरणकमलाला त्याने नमस्कार केला. त्याला आलिंगन देऊन भगवान दत्तात्रयाने विचारले, तू कोणता अनुभव घेतला ते सांग. दृढासन घालून शांत झालेला तू या काळपर्यंत सूक्ष्म बुद्धीने लय विक्षेप रसास्वाद रहित असलेल्या म्हणजे निर्विकल्प समाधीपर्यंत तू कसा गेला. तू स्वतःचा अनुभव सांग असे श्री दत्तात्रयाने राजाला विचारले. किंचित हसून नमस्कार करून अर्जुन म्हणाला, हे सर्व साक्षी परमेश्वरा, शांत चित्त झालेला कोणता अनुभव आणि अनुभव घेणारा कोण यात वेगळे पण नाहीत. सर्व ठिकाणी आकाशातल्या आकाशाप्रमाणे मी आहे. अर्जुनाचे चित्त शांत झाले. कारण ध्याता, ध्येय आणि ध्यान या त्रिपुटीचा अभावच असतो. त्यावेळी जीवात्मा परमात्मा स्वरूपाने असल्याचा अनुभव होतो. जीवात्मा परमात्मा यांचे ऐक्य अनुभवले जाते. त्यासाठी आकाशातला दृष्टांत दिलेला आहे. असे असतानाही समाधीतून बाहेर आलेला मी सद्गुरूंच्या कृपेचे स्मरण करतो आहे. परमानंदात बुडालेल्या मला त्रिपुटीचे भान नाही. त्याचे उदाहरण म्हणून तुकाराम महाराजांनी सांगितले आहे की तुका म्हणे, जेथे नाही मी तू पण स्थावे ते कवण कवणा, किंवा चिदानंद रूपम अहमैक दत्तम, चिदानंद रूपम अहमैक दत्तम. दत्त आणि चिदानंद एकच आहे असा याचा भावार्थ आहे. असे आदरणीय बाबांनी फार सुंदर उदाहरण म्हणून सांगितले. या समाधी काळात 5 ज्ञानेंद्रिय मनासह निरोधली जातात. परमानंद प्रकटतो. शांत झाल्याने बुद्धीच्याही निरनिराळ्या क्रिया नसतात. त्यावेळी त्या समाधी काळात असलेली सुस्थिर झालेल्या इंद्रियांची धारणा, तो आनंद इंद्रियाने, अंतःकरणाने, बुद्धीने सांगता येणार नाही. म्हणून बुद्धिवृत्तीने व्यापलेला आनंद स्वतः अनुभवून देखील कसा सांगू. तुमच्या कृपाप्रसादाने अत्यंत आनंदाचा अनुभव मी घेतलाय. तो मी वेगवान प्रारब्धामुळे या दशेला प्राप्त झालोय. इथे तुला पाहत असताना मला कोणताही त्रास नाही. कारण सगुण असलेला ही तू पूर्णात्मा आणि सर्वानंद सागर आहेस. अधिक काय सांगावे. भवसागरात मी पार झालो अशी मला अनुभूती येते व मी परमानंदात डुंबलो आहे. डुंबलो आहे. माझे आता काहीच करायचे उरले नाही. सर्व काही पूर्णतया केले आहे. जे जाणायचे ते मी जाणले आहे. जे प्राप्त करायचे ते प्राप्त झाले. हे सुख सोडून माझे मन कुठेही जात नाही. केलेल्या राज्याने सुख नाही आणि स्वर्ग त्याग करून कुठले सुख.
मी पूर्ण आहे, पूर्णातच पूर्ण हे पूर्णातच पूर्ण होऊन पूर्ण ब्रह्मच शिल्लक राहते. आत्मा आहे हा एक परिपूर्ण आहे, त्याशिवाय दुसरे काहीही नाही. म्हणून तुझ्या कृपा प्रसादाने मला हे सर्व समजले आहे. भगवन, यात यात मुळीच संशय नाही. म्हणून राज्यात, व्यवहारात, देश, काल, अर्थवस्तूमध्ये मला नेहमी चिदात्मा भासतो. म्हणून सर्व दिशा सुखरूप वाटतात. जर आपली आज्ञा होईल तर ध्यानासाठी पुन्हा गुहेत प्रवेश केला. तुझे सगुण व आत्मरूप पाहिजे माझा आग्रह नाही. भगवान दत्तात्रय म्हणतात, हे राजा, स्नान नित्यकर्म करून आहार घेऊन पूर्ण दृष्टी लाभलेला तू तुझ्या समाधीचा अनुभव घेण्यासाठीचा. अशी आज्ञा झालेला तो शांत अर्जुन 6 महिन्यानंतर श्री दत्तात्रयाच्या इच्छेने समाधीतून बाहेर आला. नंतर पुन्हा प्रवेश कर असा आदेश दिलेला तो योगी शांतपणे 1 वर्षाने समाधीतून बाहेर येऊन श्री दत्तात्रयाच्या पुढे नमस्कार करून उभा राहतो. त्या विनम्र शांत आपल्या भक्ताला भक्तवत्सल दत्तात्रय स्वतःच्या पुढे बसवून म्हणाले, हे शिष्या, तू विचारलेले मी सांगितले. मला आचारायचे काय, मी काय करावे, तरी लोकांच्या उपकाराकरता हा सनातन धर्म तुलाही आचरण करणे भाग आहे. लोकांचा त्रास दूर करण्यासाठी कदाचित कुठेही दिनचर्येत विरुद्ध भ्रमण करत वर्णाश्रमाच्या योग्य क्रिया सोडू नये. हे राजा, गृहस्थाश्रम स्वीकारलेला आणि जाणकार असलेला तू लोकसंग्रहासाठी 3 प्रकारचे. गृहस्थाश्रम हा सर्व आश्रमांना पोषक आहे. गृहस्थाश्रमाचा आश्रय घेऊन सर्व आश्रम राहतात. तत्वज्ञानाला काही करण्याचे उरले नसते. हे माहिती असूनही तू कर्म करावे हे सांगण्यासाठी विजानता रूप सांगितले आहे. ते महत्वाचे आहे. 3 प्रकारचे कर्मचोदन हे अपूर्व नियम आणि परिसंख्या या 3 विधीने सांगितले आहे. श्रेष्ठ माणूस जे जे आचरण करतो ते ते इतर लोक आचरतात. तो ज्याला प्रमाण मानतो त्याचे लोक अनुवर्तन करतात. दोष आणि कर्म करण्याची बुद्धी त्या पलीकडे गेलेला तो निषिद्ध कर्मापासून परावृत्त होत नाही. आणि तो जाणकार असूनही एखाद्या बालकाला प्रमाणे गुणबुद्धीने विहेर कर्म करत नाही. इथपर्यंत आदरणीय बाबांनी हा अध्याय अतिशय सुंदरपणे समजावून सांगितला. तो आपल्या प्रबोधनाला त्यांनी विशेषच परिणाम दिला. मी बाबा महाराजांना विनंती करतो की त्यांनी आजच्या प्रबोधनाला सुरुवात केली. नमस्कार. अनुसूया अत्रि संभूतो दत्तात्रेयो दिगंबरा स्मर्तृगामी स्वभक्तानां उद्धरतां भवसंकटात्. अवधूत चिंतन श्री गुरुदेव. यदद्याचरति श्रेष्ठ तस्य देवेतरो अपि च स्वयत् प्रमाण मनुते लोकस्तदनु वर्तते. असं जेव्हा स्वयंवर्धांनी 4थ्या अष्टकाच्या या 3ऱ्या अध्यायातल्या 54व्या या श्लोकात म्हटलं, तेव्हा प्रत्येकाला एकदम आठवण झाली असेल ती भगवद्गीतेची. का? कारण हाच विषय भगवान कृष्णाने अर्जुनाला सुद्धा याच पद्धतीने उपदेश केला आहे. पण तो श्लोक इथं आहे असं जर आपण म्हटलं तर मूळ श्लोक आणि हा श्लोक, भगवद्गीतेतला मूळ श्लोक आणि हा श्लोक जर आपण बघितला, आपल्याला असं लक्षात येईल की स्वामी महाराजांनी किंचित असा काही शब्दांचा यात फरक केलेला आहे मूळ भगवद्गीतेच्या श्लोकात. काय फरक आहे? मूळ भगवद्गीतेचा जर श्लोक आपण बघितला तर यदद्याचरति श्रेष्ठस्तत्र देवे तरो जनाः, आणि
यत् प्रमाण स कुरुते लोकस्तदनु वर्तते, असा तो मूळ श्लोक आहे. तर याच्यामध्ये हा जो भगवद्गीतेतला श्लोक आहे, जो नेहमी लोक म्हणतात, आपण बघतो काही लोकांना पाठ आहे, मग हा श्लोक जर इथे बघितला तर इथं काय लिहिलेलं आहे, यदा चरती श्रेष्ठस्तत देवेतरो अपिच, आणि यत प्रमाण स कुरुते असं न म्हणता स यत प्रमाण मनुते असा शब्द फरक केला, लोकस्तदनु वर्तते असा सूक्ष्म फरक जर केला त्यांनी काय होतं, तर सामान्य पद्धतीने जर म्हटलं तर श्रेष्ठ माणूस जे जे आचरण करतो ते ते इतर लोक आचरण करतात, आणि तो ज्याला प्रमाण मानतो त्याचेच लोक अनुकरण करतात, असा त्याचा अर्थ आहे. पण या ठिकाणी महाराजांचा एक अधिकार काय आहे, जसं महाराजांनी पहिल्यांदा आपल्याला वेदपाद स्तुतीच्या अध्यायात वेदांचा काही चरण आणि काही स्वकृत अशा पद्धतीने श्लोक तयार केले, तसे या ठिकाणी अनेक ठिकाणी भगवद्गीतेचे श्लोक आपल्याला त्या त्या अर्थाने घेतलेले दिसतात. पण या ठिकाणी कृष्णार्जुन संवाद नसून हा दत्त अर्जुन संवाद आहे, आणि हा अर्जुन जो आहे तो कार्तिवीर्य अर्जुन आहे. मग याला भगवान दत्तात्रेय जर उपदेश करत असतील तर ते गीतेचे श्लोक कसे म्हणतील, त्याच्या त्या शब्दासकट. म्हणून आपल्याला सूक्ष्म असा त्यात बदल दिसतो, की हा जो बदल आहे, हा श्लोक आहे, जरी सामान्य अर्थाने भावार्थाने दोघांचंही सांगणं एकच आहे, तरी श्लोकांचे शब्द मात्र वेगळे आहेत. म्हणून एखाद्याने जर शब्द अशा पद्धतीने वाचले तर मग त्याला लक्षात येईल, अरे तो जो श्लोक आहे तो भगवद्गीतेतला आहे, हा जो श्लोक आहे हा श्लोक दत्तपुराणातला आहे. हे महाराजांचं सूक्ष्म असं अवलोकन आहे, वैशिष्ट्य आहे. मग असा श्लोक नेमका कशा करता केला, तर या ठिकाणी त्या विशिष्ट आचरणाचा संबंध हा एखाद्या मुक्त व्यक्तीशी, योगी व्यक्तीशी कसा लावायचा, अन्योन्य संबंध, हे या ठिकाणी महाराजांना सांगायचं आहे. म्हणून त्याच्या पुढला जो 55 श्लोक आहे त्यात महाराज म्हणतात, दोषबुद्ध्यो भयातीतो निषिद्धान्न निवर्तते, गुणबुद्ध्या न विहितम करोती तो ज्ञो अपि बालवत. म्हणजे तो जो माणूस योगी किंवा ज्ञानी आहे तो कसा आहे, त्याच्याविषयी हे सांगितलं गेलं आहे की त्यांनी समाजात राहिलाच असेल, कुटुंबियात राहत असेल तर त्यांनी विशिष्ट पद्धतीने स्वधर्माचरण करावं, स्वे कर्मण्य भियता. तर त्यांनी त्या पद्धतीने आपापल्या जो काही त्याचा आचार धर्म आहे, आचार वर्णानुधर्म जो काही त्याचा असेल त्या पद्धतीचं त्यांनी पालन करावं. तो ज्ञानी किंवा योगी असला तरी, कारण लोक त्याचं अनुसरण करणार आहेत, पण त्याबरोबर त्याचं वर्णन वेगळ्या पद्धतीने करताना महाराजांनी म्हटलं की दोष आणि कर्म करण्याची बुद्धी याच्या पलीकडे तो गेलेला आहे. दोषबुद्ध्यो भयातीतो निषिद्धान्न निवर्तते. मग या ठिकाणी तो जो कुठलेही कर्म केलं तरी तो निषिद्ध कर्मापासून तो परावृत्त होत नाही, आणि जाणकार असून सुद्धा एखाद्या बालकाप्रमाणे गुणबुद्ध्या न विहितम करोती,
ज्ञो अज्ञ म्हणजे अज्ञो म्हणजे जो ज्ञानी आहे, अपि बालवत लहान मुलाप्रमाणे गुणबुद्धीने विहित कर्म ही करत नाही. तर हा कसा आहे मग? असा जर करणारा असेल तर यस्त्वा आत्मतिरिता आत्मज्ञ स्वात्मतृप्ता सदात्मवान स्वात्मनेवात्मना तुष्टस्त कार्य क्वा वशिष्यते. ज्याला स्वतःच्या आत्म्याविषयी प्रेम आहे, जो आत्मज्ञानी आहे, जो स्वतःच्या आत्म्यामध्ये तृप्त आहे, स्वात्मतृप्ता सदा आत्मवान आणि यस्त्वा आत्मरती, आत्म्याविषयीच प्रेम आहे त्याला स्वतःविषयी. आत्मज्ञा जो आत्मज्ञानी आहे असा जो आहे तो स्वात्मने वात्मना तुष्ट, तो नेहमी आत्मरूप राहून जो स्वतः आत्म्याच्या ठिकाणी संतुष्ट आहे. ततस्त कार्य क्वा वैशिष्ट्यते, मग त्याचं कोणतं कार्य असं करायचं शिल्लक राहतं? कारण कृतेन तस्य नैवार्थो नानर्थोऽप्यकृतेन च अतो अस्य नैव कुत्र अपि कश्चनार्थ व्यपाश्रयाः. म्हणजे त्याला कर्म करूनही फल नाही आणि कर्म न करूनही असं काही नाही, म्हणजे याला कुठेही कोणताही आश्रय करण्याची गरज नाही. एका अर्थाने तो विधी निषेध याच्या पलीकडे आहे, विधी निषेधाच्या अतीत आहे. मात्र मोक्षाच्या बाबतीत देहाकडून केले जाणारे जे किंवा देवाकडून केले जाणारे जे विघ्न आहे, त्यांचा जो संभव असतो, त्यासाठी कर्मानेच देवाची सेवा करावी. वास्तविक मोक्षाच्या बाबतीत कोणीही आश्रय करण्यासारखा त्याला नसतो. म्हणजे अतोश्य नैव कुत्रपि कश्चनार्थ व्यपाश्रयाः. तर या सगळ्याचा एक वेगळ्या पद्धतीने जर आपण विचार केला तर असा जो ज्ञानी आहे, ज्याच्याविषयी महाराजांनी लिहिलं स्वयत प्रमाण म्हणूते लोकस्थ जणू वर्तते, असा जो ज्ञानी योगी त्याच्याविषयी सगळं जे वर्णन चाललं आहे, तर असं त्याला काही कर्म करायचं उरलं नाही आहे. तो आत्मस्थित आहे, आत्मज्ञानी आहे आणि त्याला पाप पुण्य वगैरे असं सुद्धा काही नाही आहे, कारण तो या सगळ्याच्या पलीकडे गेलेला आहे. मग त्यांनी कर्म का करावं, आणि कर्म सुद्धा म्हणजे देवकार्य वगैरे का करावं, या ठिकाणी महाराजांना असं सांगायचं आहे की आत्म्याच्या ठिकाणी अवस्थित असलेला जरी तो जेव्हा मोक्षासाठी वाटचाल करत असेल देहामध्ये असेपर्यंत, मग त्या विशिष्ट अवस्थेत त्याला मोक्षप्राप्तीमध्ये देवांकडून सुद्धा अडथळा येण्याचा, दैवी अशा पद्धतीने काही विघ्न येण्याचा देव सुद्धा प्रयत्न करू शकतात. याला आपण काय म्हणावं, एक प्रकारची दैवी त्याच्यावरती एखादी प्रसंग जेव्हा उद्भवते, त्यामुळे काय व्हावं की त्याची ही सगळी जी दिनचर्या आहे, आचारचर्या आहे, आहार आहे किंवा आत्मस्थिती आहे, ती भंग व्हावी. हे कोणाच्या अधीन आहे, तर देवांनी केलेलं आहे, देवांच्या अधीन आहे. म्हणून मग त्यांनी काय करावं, म्हणून त्यांनी देवांची सेवा करावी. म्हणजे काय करावं, देवांची सेवा करायची म्हणजे यद्यत कर्म करोमि तद्दखिलम शंभो तवा आर्धनम, म्हणून त्यांनी कर्म करावं असं महाराजांना सूचित करायचं आहे. कारण वास्तविक त्याला कर्म करायची गरज नाही, पण तेच अशा प्रकारची विघ्न उत्पन्न होऊ नये
म्हणून त्यांनी देव कार्य करायचं, म्हणून देवांची सेवा म्हणून कर्म करत राहा. असा एक अतिशय आगळा वेगळा असा विचार या ठिकाणी महाराजांनी मांडला. आणि या ठिकाणी महाराजांनी आणखीन एक सूत्र मांडलेलं आहे. ते काय आहे की द्वावेतो पुरुषो लोके परमानंद निर्भरो योगयुक्तो द्वयातीतो यश्च बुद्धे परमगता. पुन्हा आपल्याला गीता आठवेल तशी द्वामिमो पुरुषो लोके क्षरक्षा क्षरेव 15 अध्यायातला श्लोक. क्षर सर्वाणी भूतानी कूटस्थो अक्षर उच्यते. या ठिकाणी आता काय आहे, या ठिकाणी श्लोक असा आहे, द्वावेतो पुरुषो लोके. इथपर्यंत ठीक आहे, दोन प्रकारचे पुरुष आहेत या लोकात. परमानंद निर्भरो, जे या परमानंद अशा विशिष्ट अवस्थेत पोहोचलेले असतात. मग कोण आहे? एक योगयुक्तो द्वयातीतो. एक तर योगी म्हणजे निष्काम करणारा, ज्याला योग ज्ञान असल्यामुळे ज्याची कर्म ही सगळी निष्कामत आहे, त्याच्या मनात काही कर्म नाही. आणि दुसरा यश्च बुद्धे परमगता, आणि जो बुद्धीच्या पलीकडे गेला आहे, म्हणून विधी निषेधाच्या अतीत आहे तो. म्हणजे एक योगी आहे आणि ज्ञानी आहे. म्हणून योगमार्गाने सुद्धा माणूस त्याच ठिकाणी मुक्तावस्थेत पोचतो, ज्ञानमार्गाने सुद्धा त्या ठिकाणी पोचतो. म्हणून एखाद्याने जर योग केला आणि एखाद्याने ज्ञान प्राप्ती केली, शेवटी गीता जे सांगते ते भगवान सुद्धा या ठिकाणी सांगतात की दोघांचे मूळ स्थान जे आहे ते एकच आहे. कुठलं? यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धामं परम मम. तिथे गेल्यानंतर माणूस न पुनरागमनाचो, त्याला पुनरावृत्ती नाही, म्हणजे मोक्ष प्राप्ती. पण या ठिकाणी पुन्हा तो गीतेचा संदर्भ वेगळ्या अर्थाने महाराजांनी वापरला. त्यात त्यांनी क्षरक्षाक्षरे एवच असं त्यांनी म्हटलं. या ठिकाणी महाराजांनी काय म्हटलं की क्षराक्षर शब्द काढून टाकले, त्यांना बाजूला ठेवून इथे योगी आणि ज्ञानी अशा अर्थाने पुढे त्यांनी या ठिकाणी आपल्याला एक वेगळाच विचार मांडलेला दिसतो. तेव्हा अशा पद्धतीने ते अर्जुनाला सांगून मग महाराज म्हणजे भगवान दत्तात्रय असं म्हणतात, पुरम गच्छावनीं पाहि सप्तदीपा भुजार्जितां देवान्य यज्ञैज यज श्राद्धे पितृंदाने द्विजान अपि. म्हणजे आता तू पुरम गच्छा वनीं पाहि, तू आपल्या गावी जा, आपल्या गावी जा. पाहि स्वतः सप्तदिवा भुजार्जिता, आणि स्वतःच्या बाहूंनी मिळवलेल्या अशा सप्तदीपा, सप्तदीपवती पृथ्वीचं पालन कर. म्हणजे आता तू जा, तू राजा आहे, चक्रवर्ती सम्राट आहे, सप्तदीपांचा अधिपती आहे, त्यामुळे राजासारखंच वागा. भावार्थाने सांगितलं. आणखीन काय सांगितलं? देवान्य यज्ञेर्यज श्राद्धे पितृनांदेर द्विजान अपि. म्हणजे देवांचं यज्ञयागाने पूजन कर किंवा यज्ञयागाने उपासना कर. म्हणजे काय तर देवांचं यज्ञ आहे, देवान्य यज्ञेर्यज, आणि पितरांचं कसं श्राद्धे पितृनंदा नाही, आणि श्राद्ध कर्मणे पितरांना, आणि दानेही म्हणजे दान देऊन
ब्राह्मणांना संतुष्ट कर. दाने द्विजान अपि, ब्राह्मणांना सुद्धा दानाने. म्हणजे देवांना तू यज्ञाने प्रसन्न कर, त्यांचं उपासना कर, पितरांना श्राद्धानी कर. आणि ब्रह्मवृंद जी असली ब्राह्मण वगैरे हे वेदांचं संरक्षण करतात, वेदविद्येचा अभ्यास करतात, संरक्षण बरोबर संवर्धन करतात, लोकशिक्षण करणारे असे असतील त्यांना दान वगैरे दानादिक देऊन संतुष्ट कर. असा एक अतिशय उत्तम असा उपदेश भगवान दत्तात्रेयांनी याला केला. आणि दत्तपुराणाच्या कथा ज्या ज्या काही अन्य पुराणात आलेल्या आहेत त्यात एक ब्रह्मांड पुराण आहे. त्याच्यावर जवळजवळ 60 अध्यायामध्ये कुठे न कुठे संदर्भ भगवान दत्तात्रेयांचा आलेला आहे. एक मार्कंडेय पुराण, त्याच्यात सुद्धा सहस्त्रार्जुनाची आणि भगवान दत्तात्रेयाची कथा आली. त्याही कथांचा जर परामर्श घेतला आणि मग याच्यातल्याही कथेचा परामर्श घेतला तर आपल्याला एका अर्थाने असं लक्षात येतं की भगवान दत्तात्रेयांनी सहस्त्रार्जुनाला तू यज्ञ कर अशी जणू काही एक आपल्या शिष्याला आज्ञा केली. आणि या यज्ञाने तू देवाला संतुष्ट कर, देवांना असं सांगितलं. म्हणून जेव्हा माझ्या पाहण्यात काही ग्रंथ आले तेव्हा त्यात एक श्लोक मला असं लक्षात आला. एका अत्यंत विद्वान अशा अभ्यासकाने मूळ ग्रंथातून पाहून त्यांनी तो संदर्भ दिला होता की त्यानंतर या भगवान दत्तात्रेयांच्या उपदेशानंतर मग सहस्त्रार्जुन हा जेव्हा स्वतःच्या राजधानी स्वतःच्या घरी परत गेला त्यानंतर तो स्वतः दत्तयाग करीत असे. त्यांनी दत्तयागाला सुरुवात केली आणि सो सो प्रजाजन जनाहा असं त्यांनी त्यात उल्लेख केलाय त्या ग्रंथात. आणि त्याप्रमाणे जतद्या चरित्र श्रेष्ठ तत्र देवे तरो जना यत्प्रमाण सकुर्ते. म्हणजे श्रेष्ठ मंडळी जर दत्तयाग सुरू केलं कार्तिवीर्यार्जुनासारख्या सप्तद्वीपाधिपती राजांनी जर दत्तयाग सुरुवात केली व त्याच्या पौरजनांनी इतर सुद्धा लोकांनी सुरुवात केली तेव्हापासून ही दत्तयाग ही संकल्पना आपल्या समोर दिसून येते. अन्योन्य अर्थाने ती दत्तयागाची कल्पना संकल्पना काही काळामध्ये कदाचित लुप्त झाली असेल, पण नवीन एका स्वरूपामध्ये आता आपण त्रिपदी परिवारच्या माध्यमातून पुन्हा लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आहोत. आज या विशिष्ट श्लोकामुळे आपल्याला असं लक्षात येईल चर्चेप्रमाणे की या दत्तयागाला प्रत्यक्ष हा जो काल आहे सहस्त्रार्जुनाचा म्हणजे भगवान श्रीरामांच्या सुद्धा आधीचा, ज्यावेळेस कार्तिवीर्यार्जुनावर भगवान दत्तात्रेयाचा एक प्रकारे प्रसाद प्राप्त झाला, ज्ञान प्राप्ती झाली, आत्मज्ञानाची सुद्धा जणू काही त्याची प्राप्ती झाली, योगसिद्धी प्राप्त झाली, वर प्राप्त झाला. त्यानंतर उपदेश आणि एक प्रकारची आज्ञा ज्या काळात देह प्राप्त झाली त्या काळात पासून या दत्तयागाची एक प्रेरणा जणू काही त्याला मिळाली यज्ञाची, असं आपण या ठिकाणी भावार्थाने विचार करतो आहे. आणि एखाद्याने म्हटले की नेमका हा काल केव्हाचा असेल, त्याला तो काल आपण म्हणावा की हा काळ भगवान परशुरामांच्या अवताराच्या वेळेतला आहे. म्हणजे या पृथ्वी तलावरती जेव्हा भगवान परशुराम
आणि कार्तिवीर्याज हे जेव्हा वावरत होते त्या कालापासून या दत्तयागाची पद्धती सुरू झालेली आहे. असे या निमित्ताने आपण आपल्या पद्धतीने एक निष्कर्ष काढू शकतो किंवा आपण एक गृहीत धरावं की ही आपली धारणा आहे. हा दत्तयाग हा पुराणोक्त त्या कालापासून जरी सुरू आहे, दत्तपुराणात सुद्धा महाराजांनी अन्योन्य पद्धतीने याचा उल्लेख केला आणि तीच पद्धत आता सुद्धा आपण अवलंब करतो आहे. पण नुसता दत्तयाग नाही तर महाराजांनी काय सांगितलं, देवार यज्ञेर यजश्राद्ध, देवांना यज्ञाने, श्राद्धे पितृंना, श्राद्धे पितृन, पितरांना श्राद्ध आहे. म्हणून त्रिपदी परिवारने पितृयज्ञ हाही सुरुवात केली. जसं दत्तयाग सुरुवात केली तसं पितृयज्ञ सुरुवात केली, सामुदायिक तर्पण सुरुवात केली, त्याला गोष्टी श्राद्ध असं म्हणतात. या पद्धतीने आपण पितरांकरता सुरुवात केली नवीन पद्धतीने. आणि द्विजान विद्वान लोकांकरता किंवा ब्राह्मणांकरता ब्रह्मवृद्धांकरता तर आपण दान आणि दाने द्विजान हेच आपण करतो आहे, त्याची आपण सुरुवात. तेव्हा भगवान दत्तात्रेयांनी सहस्त्रार्जुनाला जो उपदेश केला तो आपण अंशतः आपल्याही त्रिपदी परिवारच्या माध्यमातून, कारण आपण त्याच परंपरेत भगवान दत्तात्रेयाची उपासक आहोत म्हणून अंशतः करण्याचा प्रयत्न करतो आहे, असं मला या ठिकाणी सांगायचं आहे. पुढे भगवान दत्तात्रेय अर्जुनाला म्हणतात, विप्रां संतर्पय स्वर्णा गोभू कन्या रथादिभिः भूयो भूयो अपि मे प्रीत्या दर्शनंच समाचर. म्हणजे सोनं, स्वर्ण, गो आणि भू, गाय आणि भूमी, कन्या म्हणजे कन्या असती उपवार कन्या वगैरे, आणि रथ आदींच्या दानाने, कन्यादान वगैरे लग्न लावून देणं, आणि रथ आदींच्या दानाने विप्रांना असे जे असतात त्यांना तू संतुष्ट कर, तृप्त कर, संतर्पय संतुष्ट कर. आणि याच्याबरोबर आणखीन काय कर, भूयो भूयो अपि मे प्रीत्या, पुन्हा पुन्हा, भूयो भूयो म्हणजे पुन्हा पुन्हा, प्रीत्या दर्शनंच, पुन्हा पुन्हा प्रेमानं माझं दर्शन घे, दर्शन घेऊन अशा पद्धतीने मी सांगितल्या पद्धतीने आचरण करत राहा. प्रीत्या दर्शनंच सम आचरण, मी सांगितल्याप्रमाणे आचरण कर. आणि मग म्हणतात, स्मरणं कुरु राज्येपि युधा व्यग्रेण मे सदा, परानंद स्वरूपम मे न विस्मरसी कहिचित. म्हणजे राज्य करत असताना निश्चल अंतःकरणानं स्मरणं कुरु, काय, युधा अव्यग्रेण मे सदा, निश्चल अंतःकरणानं माझं स्मरण कर, स्मरणं कुरु. म्हणजे परानंद स्वरूपम मे, मला माझं जे परमानंद स्वरूप आहे मी, तेव्हा मला न विस्मरसी कहिचित, त्याचा तुला कधीही विस्मरण होणार नाही, कधी विसर पडणार नाही. त्याला निश्चल असं त्यांनी म्हटलंय. कसं, निश्चल अंतःकरणाने. आणि अंतर्निष्ठ सदा युक्तो बहिर्व्यवहार अन्नपी प्रवाहा पतितम कर्म कुरु तेन न लिप्यसे.
जे नेहमी आत्मनिष्ठ राहून अंतर्निष्ठ सदा युक्तो बहिर्व्यवहार व्यवहार अन्य अपि, म्हणजे बाहेरचे व्यवहार करताना सुद्धा अंतर्निष्ठ सदा युक्तो, नेहमी अंतर्निष्ठ राहा, आत्मनिष्ठ राहा. असं करत असताना प्रवाह पतितम कर्म कुरु, अशा पद्धतीने प्रवाह पतित क्रमानं वारंवार चालत आलेले जे काही कर्म असेल, देवकर्म, देहकर्म, आचार धर्माप्रमाणे, व्यवहार धर्माप्रमाणे, राजधर्माप्रमाणे, आश्रम धर्माप्रमाणे, कुटुंब आचार व्यवहार धर्माप्रमाणे जे काही तू कर्म करशील ते तू कर्म करत राहा. पण ते न लिप्यसे, त्यांनी तू लिप्त होणार नाही, त्या कर्मात तू लिप्त होणार नाही. आणि जीवनमुक्त सदा तिष्ठ, एखाद्या जीवनमुक्त झालेल्यासारख्या नित्य सदा तिष्ठ, यावत दारभ्य आत्मदृक ततो विदेह कैवल्यम प्राप्स्यसे मयि निश्चितम. म्हणजे हे सगळं करत असताना, आत्मदृष्टीने कर्म करत असताना, जीवनमुक्त असा राहून सदातिष्ठ, जीवनमुक्तासारखा तू राहा. अशा पद्धतीने तू जेव्हा कर्म करत राहशील तेव्हा ततो विदेह कैवल्यम, माझ्या ठिकाणी निश्चितपणे प्राप्यसे मयि निश्चितम, जे माझ्या ठिकाणी विदेह कैवल्यता मोक्ष असा प्राप्त करशील. याची देही याची डोळा, विदेह कैवल्यता मोक्ष मिळवशील. आणि मयानुशिष्टो गच्छाशु यथोक्त सम आचरत सम्यगाचर सुखी भवानंदमय तदेव त्वं निरामय. म्हणजे मी आदेश दिलेला तू लवकर जा. मयानुशिष्टो गच्छासु, सांगितल्याप्रमाणे यथायोग्य आचरण कर, यथोक्त सम्यक आचरण कर. सुखी भवान आनंदमय, नेहमी आनंदमय असा राहा. सदैव, नेहमी, आणि त्वं निरामय, आणि निरोगी राहून सुखी हो. निरामय, निरोगी. तर अशा पद्धतीने आपण साधारणपणे या 59व्या अध्यायापासून, जेव्हा भगवान दत्तात्रेयांनी अर्जुनाला म्हटलं की तू आपल्या गावी जा, आपल्या घरी जा, यज्ञ कर, पितृश्राद्ध वगैरे कर, बाकीच्यांना तू दान दे. मग जे काही विप्र असतील, चांगले विद्वान लोक जे वेद संरक्षण वगैरे करतात, त्यांना सोनं, गाय, पृथ्वी, योग्य दान देणं, म्हणजे कन्यादान करून देणं, लग्न लावून देणं, वाहन वगैरे करायचं. मग राज्य कर, आणि राज्य करत असताना निश्चल अंतःकरणाने माझं स्मरण कर, म्हणजे माझ्या परमानंद स्वरूपाचं तुला काही विस्मरण होणार नाही. आणि अशा पद्धतीने अंतर्निष्ठ सदायुक्त अशा पद्धतीने जरी तू आणि बाहेर लोकांना जसं सामान्य वाटलं असं आचरण कर. स्वतः आत्मज्ञ अशा पद्धतीने आत्मनिष्ठ असा राहा. आणि परंपरेने जो राजा धर्माप्रमाणे तुला लोकांनी करावं असं शास्त्रात लिहिलंय, त्याप्रमाणे कर्म कर. त्यामुळे ते कर्म तुला बाध्य होणार नाही, तू त्या कर्मबंधनात अडकणार नाही. आणि हे करत असताना सुद्धा तू कर्मही कर, सामान्य माणसासारखं राहा, जीवनमुक्त सदातिष्ठ, आणि यावत आरब्ध आत्मदृक, म्हणजे जीवनमुक्तासारखाही राहा, जीवनमुक्तासारखा तू राहा. आणि नंतर विदेह कैवल्यम प्राप्यसे,
आणि मग तुला याची देही याची डोळा कैवल्य प्राप्ती विदेह देह मुक्तीचा सोहळा तुला मिळेल. आणि अशा पद्धतीने तू जाऊन मी तुला सांगितलं ते पण लवकर जा. शीघ्र गच्छाशु आशु म्हणजे लवकर, आशु म्हणजे लवकर, शीघ्र गच्छ आशु गच्छ. मी जे तुला त्याप्रमाणे यथोक्त उक्त असं सम्यक आचरण अशा पद्धतीने आचरण कर. आणि सुखी भव आनंदमय, सुखी भव आनंदमय आणि त्वम निरामय निरोगी राहा. अशा पद्धतीने या 59 पासून या 6 श्लोकात भगवान दत्तात्रेयांनी जो उपदेश केला आहे तो खऱ्या अर्थाने एका अशा व्यक्तिमत्वाचं जणू ते प्रमाण आपल्याला दत्तपुराण सांगतं. कसं प्रमाण आहे याचे काही श्लोक आपल्याला सहज लक्षात येतात. जे आपल्या नाना महाराज म्हणायचे, हे भगवान वसिष्ठांनी भगवान श्रीरामांना सांगितलं आहे. योग वसिष्ठात अंतरेको बहिर्नाना अंतर्बोधो बहिर्जडा अंतस्त्यागी बहिर्रागी लोके विहर राघव. तोही राजा होता, पण या पद्धतीने तो. मग महाराजांनी एक ठिकाणी सांगितलं, निश्चल म्हणजे यतो यतो निश्चलती मना ततो ततो प्राणव निश्चल. योग काय आहे? योग चित्तवृत्ती निरोध आहे. मग या म्हणून निश्चल मन निश्चल झालं की बाकी सगळ्या गोष्टी शरीर असल्यामुळे तो निरोगी होतो आणि तू जीवनमुक्तासारखा राहा. जे काही प्रारब्धाने कार्य करायचं ते करत राहा. तू वागताना खऱ्या अर्थाने जीवनमुक्तासारखा राहा. आणि मग तू जे काही करत राहशील ते जणू तू कर्मामध्ये लिप्त नाही. त्यामुळे तुला काय होईल? तुला विदेह कैवल्य प्राप्त असेल. तुला विदेह मुक्ती प्राप्त होईल. कैवल्य मुक्ती. कैवल्य शब्द कुठे आलाय तर पतंजल योग दर्शनाचं जे शेवटलं सूत्र आहे त्या ठिकाणी असं म्हटलंय की योग मार्गाने योगश्चित्त वृत्ती निरोध, वृत्तीचा निरोध ही पहिली पायरी. योगश्चित्त वृत्ती, चित्तवृत्तीचा निरोध या पहिली पायरीपासून जर एखाद्याने वाटचाल सुरुवात केली त्याला शेवटी काय होतं, काय प्राप्त होतं? तर क्लेश कर्म निवृत्ती. ही कुठल्याही प्रकारचं क्लेश, कुठल्याही प्रकारचं कर्म या सगळ्यांतून तो निवृत्त होतो. आणि ह्यात निवृत्त होणं म्हणजे काय की देहीच विदेही ही अवस्था प्राप्त होणं. त्याला म्हणतात केवलावस्था किंवा कैवल्य प्राप्ती. आणि एक ठिकाणी तुकाराम महाराजांनी अशाच पद्धतीने भगवंताची प्रार्थना केली आणि ते म्हणतात, देहीच विदेही करो ठेवी मद जेवी जळा आत पद्मपत्र. म्हणजे पाण्यात राहून सुद्धा कमळाच्या फुलाचं जे पान असतं त्या पानावरती पाण्याचा थेंब टिकत नाही, वरून जर का पाऊस पडला तर. त्याप्रमाणे या पाण्यामध्ये सागरात भवसागरात राहून सुद्धा, संसार सागरात राहून सुद्धा ज्याच्यामध्ये पाण्याचा स्पर्श थेंब सुद्धा टिकत नाही अशा पद्धतीने मला ठेव. म्हणून ते म्हणतात जेवी जळा आत पद्मपत्र. हाच विचार गीतेमध्ये म्हटलाय, पद्मपत्र विभावसा. हाच विषय महाराज सांगतात. आणि मग जो असा आनंद रूपात मध्ये जो वावरतो तो जणू काय आहे, तो विदेही आहे. पण हा जो विदेही आहे हा एका विशिष्ट अवस्थेला प्राप्त झालेला आहे, केवलावस्थेमध्ये पोचलेला आहे. स्वतःच्या आनंदात निमग्न तो असतो, स्वतःच्या आनंदात. आणि त्या आनंदात तो राहून तो जगामध्ये विचरण करत असतो. आणि मग एखादा संत असे उद्गार काढतो तुकाराम महाराजांसारखे की आनंदाचे डोही आनंद तरंग आनंदाची अंग.
हा जो आनंदाने ओतप्रोत भरलेला आहे तसा तो कोण आहे? तो आनंद कर प्रसन्नम ज्ञानस्वरूपम निजबोधयुक्तम योगेंद्र मुद्यम भवरोग वैद्यम असा जो आहे तो स्वतःही आनंद आहे, आनंदकर आहे असा ज्ञानी सुद्धा आहे. ज्ञानस्वरूपम निजबोधयुक्तम ज्याला आत्मज्ञानी झालंय असं कोण आहे? योगेंद्र विद्यम योगांचाही योगी आहे. भवरोग वैद्यम जणू काय भवरोगातला वैद्य आहे. तुम्हाला इतरांना मार्ग दाखव. श्री गुरु वंदमामी श्री सद्गुरु वंदमामी असा जो कोणी आहे तो सद्गुरु आहे. हा जो सद्गुरु आहे तो जो सद्गुरु त्या जेव्हा विशिष्ट अवस्थेत पोचतो तेव्हा त्याला कुठल्याही बाह्य अशा पद्धतीची जणू काही रूपाची बाह्य अवलोकनाची एक विशिष्ट आजच्या भाषेत बोलायचे इमेज त्याची त्याला गरज नसते. तो नित्य सदैव आत्मानंदात असतो, सामान्यतही राहतो. म्हणूनच माऊलीने सांगितलं जे मी पुन्हा पुन्हा उद्घोष करतो तो लोकांमध्ये राहून लोकांसारखा राहतो पण तो इतरांसारखा जरी आवडे परी मनुष्यत्व तया न घडे जैसे जळा माझी न बुडे भानुबिंब. ही या विदेही कैवल्य प्राप्ती झालेल्या कैवल्यावस्था प्राप्त झाल्याचं एक अप्रतिम असं लक्षणात्मक उदाहरण माऊलींनी सांगितलं. या ठिकाणी महाराज अशा पद्धतीने या चौथ्या अध्यायाचा जो चौथ्या अष्टकाचा तिसरा अध्याय आहे उपासना कांडाचा ज्यात भगवान दत्तात्रेयांनी सहस्त्रार्जुनाला उपदेश केला त्याची या ठिकाणी समाप्ती करतात. अशा पद्धतीने या अर्जुनाला भगवान दत्तात्रेयांनी जेव्हा उपदेश केला आणि तो प्रसन्न चित्त होऊन परत गेला तेव्हा असा भगवान दत्तात्रेयाचा वर प्राप्त झालेला अतिशय बलाढ्य अत्यंत सदाचारी असा राजा म्हणून दत्तात्रेयाचा शिष्य तर याच्यावरती पुढे नेमका प्रारब्ध भोगाने अशी परिस्थिती काय यावी की पुढे त्याला परशुरामाच्या हस्ते त्याला निर्वाण प्राप्त व्हावं असा भगवान दत्तात्रेयाचा भक्त. तर आता त्या पद्धतीची ती पुढची जी कथा आहे ती या चौथ्या अष्टकाच्या चौथ्या अध्यायापासून प्रारंभ होती आहे. या कथेची सुरुवात कशी आहे तर या अर्जुनाला जो अत्यंत सदाचारी आहे, योगी आहे, ज्ञानी आहे, उत्तम पद्धतीने हा राज्य करतो आहे पण ज्याला एका ऋषीचा शाप मिळाला. का मिळाला ती कथा आता याच्या पुढे हळूहळू समोर उलगडतात आहे महाराज हळूहळू. तेव्हा सुरुवात करताना महाराज असं सांगतात ऋतस्य गोपाद्य भवान्य आज्ञापयति प्रभु तन्मे मूर्धा धृतमिति प्रोक्त्वा नत्वार्जुनो गताः. म्हणजे अवश्य मिळणाऱ्या कर्मफलाचा जो रक्षक परमेश्वर असे तुम्ही प्रभू तुम्ही तन्मय मूर्धा धृतमिती प्रोक्ता तुम्ही ज्या पद्धतीने मला सांगितलं आहे ती मी प्रोक्ता ती मी आज्ञा शिरसा वंद्य बांधली आहे असं बोलून पुरत्मेयार्जुन सम्राट श्री दत्तेन यथोदितम चचार व्याहामृत स्वैरगतिर वायुरिवात्ममान. अशा पद्धतीने मी आपली आता आज्ञा शिरसावद्य मानलेली आहे असं सांगून तो सम्राट अर्जुन जणू काही त्याचं चित्त आहे एखाद्या वायूप्रमाणे वशचित्त झालेला तो
स्वैरगतीने संचार करू लागला. कारण त्याला आता असं सगळं वरच त्याला प्राप्त झालं होतं. त्याचं विशेष काय आहे या राजाचं? दशयज्ञ सहस्त्रैः सभूप इजे महामती सर्वे यज्ञा महाराजो भूरि कांचन दक्षिणा सर्वे कांचन वेदिका वेद विन्मुख निस्संवृत्ताः सर्वे देवी सुसंप्राप्ते विमानस्थे अलंकृताः. अतिशय उत्तम अलंकारिक असं वर्णन आहे. या बुद्धिमान राजानं 10,000 यज्ञांनी यजन केलं देवाचं. 10,000 यज्ञ केलं. त्याने केलेल्या सगळ्या यज्ञात सर्वे यज्ञा महाराजो भूरी कांचन दक्षिणा, तर भरपूर सुवर्ण दक्षिणा त्यांनी दिली. आणि जणू काही कांचन वेदिका, त्या यज्ञाच्या वेदी सुद्धा सुवर्णाच्या होत्या. इतकं सोनं सुवर्ण त्यांनी त्या यज्ञाच्या निमित्ताने ठेवलं. आणि वेदवेत्ती मुनीवर ज्या ठिकाणी तिथे आले होते वेद विन्मुख निस्संवृत्ताः, आणि अशा प्रकारचे हे यज्ञ हे सगळं देवांनी सुद्धा आपापल्या रथात बसून जणू पाहिले. अलंकृत अशा पद्धतीच्या देवांची तिने मांडणी केली. आणि मग या ठिकाणी अशा प्रकारचा यज्ञाचा प्रभाव काय आहे? अप्सरोभिश्च गंधर्वे गायद्भी परिशोभिता नाकाले यस्य राष्ट्रे तू मरणम कोप्य पश्यत. गाणाऱ्या अप्सरांनी आणि गंधर्वांनी जणू काही त्या यज्ञाला शोभा आणली होती. परिशोभिता, गंधर्व अप्सरांनी, गायकांनी आणि नर्तकांनी. आणि नाकाले यस्य राष्ट्रे तू मरणम, नाकाले म्हणजे न अकाले, त्याच्या राष्ट्रात कोणालाही अकाल मृत्यू असा झाला नाही, कोणी पाहिलं नाही. विशेष म्हणजे दुर्भिक्ष भीती भिक्त्यादी यश राष्ट्रे कदापि नो यथा कालम ववश्येंद्र सस्य वृद्धी ददोमही. म्हणजे दुष्काळ, अतिवृष्टी, अनावृष्टी, मूषक, टोळधाड, असंख्य पद्धतीचे पोपट, स्वरचक्र, परचक्र इत्यांची भीती या सगळ्या त्याच्या राज्यात कधीही दिसल्या नाही. त्याच्या राज्यामध्ये यथाकाल ववश्येंद्र, त्याच्या काळात इंद्र सुद्धा व्यवस्थितपणे यथाकाल वृष्टी पाऊस पडायचा. आणि सस्यवृद्धी ददोमही, पृथ्वी सुद्धा उत्तम पद्धतीने धान्य समृद्ध अशी करत असे. आणि असा तो राजा समस्त रत्न संपूर्ण चक्रवर्ती बहुवस स्वयं ही सप्तद्वीपेषु खड्गी चक्री शरासनी रथी परिभ्रमत्येव दुष्टचोरा अरिशासनाः. दुष्टचोरा अरिशासनाः सर्वांतरो यथा वायुरात्मा साक्षी स्वयोगताः. म्हणजे सर्व रत्नांनी युक्त असा तो चक्रवर्ती राजा स्वतः तो सप्तद्वीपामध्ये स्वयं ही सप्तद्वीपेषु खड्गी चक्री शरावासिनी, स्वतः खडग, चक्र, धनुष्यबाण घेऊन, रथ घेऊन दुष्ट जे असतील, चोर असतील, शत्रू यांना शासन करत असे. परिभ्रमत्येव दुष्ट चोरा अरिशासन, त्यांना शासन करायचा तो. आणि ज्याप्रमाणे प्रत्येकाच्या हृदयात साक्षात अंतरात्मा असतो, सर्वांतरो यथा वायू, प्रत्येक शरीराचा वायू असतो, त्याप्रमाणे तो वायूसारखा स्वतः जाऊन परिभ्रमण करायचा, सगळं दूर लक्ष ठेवत असे. अशा प्रकारे हा राजा, एवं राजा मनुष्यो अपि माहेश्मत्या वसन्नपि कर्कोटक सुतां जित्वा पुरी तत्र न्यवेशयत. अशा प्रकारे हा राजा, एवं राजा मनुष्य अपि, माणूस असून सुद्धा माहिष्मत्या वसन्नपि, माहिष्मती नगरीत राहायचा, पण कर्कोटकम सुता जित्वा, कर्कोटक नावाची जी नगरी आहे
तिथे जिंकून तिथेही वस्ती करून राहत असे. तत्र न्यवेशेत. आणि कदाचित स्त्री सहस्त्राढ्यो रेवा या महाबल विक्रीडे दो सहस्त्रीण रेवा प्रागतिमानयन. जेव्हा तरी हा राजा जो आहे, हा महाबलवान राजा 1000 स्त्रियासह रेवाया या नर्मदा नदीमध्ये 1000 हातांनी सहस्राढ्यो रेवाया चिक्रीडे दो सहस्त्रेण 1000 हातांनी नर्मदा नदीला पाठीमागे हटवून क्रीडा करू लागला. नर्मदा किनारी राहून हा राजा. ते पाहून तत्प्रेक्ष तत्पतीही क्रुद्धा सिंधुर्वेगा दधावत तमोर्मालिनं क्रुद्धं दृष्ट्वा राजा प्रहस्य च एको भुज सहस्रेण जगाहे स महार्णवं तस्य बाहू सहस्रेण पीडितो धूम महोदधीही. म्हणजे ते पाहून रागावलेला सरितपती म्हणजे समुद्र किंवा वेगाने धावला त्याच्याकडे, नदी अडवलं तेव्हा मोठ्या लाटांनी जणू शोभणाऱ्या पण क्रुद्ध झालेल्या त्या समुद्राला पाहून या 17 जनांनी हसून एको भुजसहस्रेण जगा हे समाहर्णव, त्याने एकट्याने स्वतःच्या 1000 हातांनी त्या समुद्राला अडवलं आणि त्याच्या 1000 हातांनी तो समुद्र जणू काही त्रासून गेला. आणि मग चूर्णीकृत महावीर ची लीन मुखस्सच भीत भीत समुद्र अपि पलायन पुरो भवत. त्या मोठमोठ्या लाटांचा चुराडा झालेला असा जो मत्स्यप्रमुख जलचर विलीन झालेला तो जो आहे, भीत समुद्र अपि, तो समुद्र सुद्धा जणू काही भिवून अपि पलायन पुरो भवत, तो सुद्धा पळून गेला, तिथून पलायन करू लागला आणि तो सुद्धा शांत होऊन गेला समुद्र एका अर्थाने. अब्धो संक्षोभ्यमाने तू पातालस्या महासुरा सर्वेप्यवहिरा बाळ मार्तिना महापुत्रयाम. या अशा पद्धतीने समुद्र ढवळून गेला असता पाताळात असलेले महासूर मोठे मोठे नागही त्रस्त होऊन गेले. असं त्याचं सामर्थ्य असणारा एवं प्रभावो राजर्षिरेको धन्वी महितले योगाभ्यासरतो नित्यम राज्यम चक्रे स्वधर्मवित. अशा प्रकारचं सामर्थ्य असलेला हा पृथ्वीवरील एकमात्र धनुर्धारी राजर्षी, राजर्षी रेको असा महाराजांनी शब्द वापरलाय. हा योगाभ्यासरतो नित्यम, हा राजा रोज योगाभ्यासात रमून अशा पद्धतीने राज्य करायचा. राज्यम चक्रे स्वधर्मवित, स्वधर्मनिष्ठ. आणि त्याची ही जी तपश्चरण बल आहे, तपोबल वगैरे, दुश्चरम तत्तपो दृष्ट्वा निष्प्रत्युहांस्तथा यद्वरान स्वपदस्था अपि सूरा भयमान जगमुरहम. म्हणजे त्याची कठोर तपश्चर्या पाहून आणि निर्विघ्न असे त्यांनी यज्ञ जे केले पाहून स्वस्थानी असे देव सुद्धा जणू काही भीती बाळगू लागले, देवांनी भीती वाटायला लागली. आणि मग आता हा राजा यांनी जर अशाच प्रकारचे यज्ञ केले तर केव्हा तरी हा आपल्यामध्ये येऊन बसेल. शतक्रतू असं इंद्राला काही ठिकाणी म्हटलंय की इंद्राने 100 यज्ञ केले वेदकालात, त्याला शतक्रतू असंही म्हटलंय. विशिष्ट पद्धतीने जे यज्ञ केले तो माणूस प्रत्यक्ष स्वर्गात जाऊन इंद्र असा होऊन जातो, इंद्रपदावर बसतो, देवांचा राजा. अशी त्या काळातली जी पद्धत आहे, तो विचार आहे. त्यामुळे देवांना भीती वाटायला लागली की अरे हा आता पुन्हा देवांमध्ये राजा इंद्र म्हणून येतो का, इतका त्यागी वगैरे असं आहे. म्हणून या देवांनी काय केलं, देवाधिकारी हरताय भविष्यती तपोबलान इत्याशंकम्या शंक्या मरे सूर्य सत्ववृत्ते प्रचोदिता. म्हणून या देवांनी काय केलं,
अशा शंकेने की हा आता आपल्या देवांचं स्थान सुद्धा घेतो की काय, म्हणून त्याचं सत्वहरण करण्यासाठी कोणाला प्रेरित करावं, कोणाच्या मनात विचार टाकावा, याला तर तुम्ही याचं जे तपोबल चालय यात याला च्युत करा. कोणाला सांगा, सूर्यम सत्ववृत्ते प्रचोदित, म्हणजे सूर्याला प्रेरित केलं. या ठिकाणी प्रचोदयात हा गायत्रीतला शब्द आहे. सवितो तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवो धियो यो न प्रचोदयात, म्हणजे त्याला प्रेरित केलं, तो आमच्या बुद्धीला प्रेरणा दे. तो प्रचोदितम अशा अर्थाने सूर्याला देवानी प्रेरित केलं. काय, याचा जो तप आहे ते भंग कर. मग यांनी सूर्याने काय केलं, भगवान सूर्यनारायणाने द्विजरूप धरो भूत्वा वैश्वदेव क्षणे रवी बुभुक्षितो तिथी बुभुक्षितो अतिथी प्राप्त आतिथेयम तमर्जनम. यांनी एका द्विजरूप धरो भूत्वा, ब्राह्मणाचं सूर्याने रूप धारण केलं आणि सूर्य वैश्वदेवाच्या वेळेस, म्हणजे माध्यान्ह जेव्हा वैश्वदेव आपण करतो, वैश्वदेव क्षणे रवी ही, हा भगवान रवी सूर्य हा वैश्वदेव म्हणजे जेवायच्या वेळेस बुभुक्षितो अतिथी ही, एक भुकेला असा अतिथी स्वरूप अशा अर्जुनाकडे हा गेला. प्राप्त प्राप्त अतिथेयम तमर्जनम, अतिथी स्वरूपात गेला. यांनी या भगवान सूर्यनारायणाने प्रत्यक्ष सूर्याने जो ब्राह्मण स्वरूपात गेलाय त्यांनी काय म्हटलं, अतिथी ही प्राह राजेंद्र ब्रह्मण्यो अशी दयापर तृप्तिमेकाम प्रेच्छात त्वत्त कोण्यो ममेष्टद. राजा तू ब्रह्मनिष्ठ दयाळू आहे, ब्रह्मण्यो अशी दयापर, तू ब्रह्मनिष्ठ दयाळू आहे, तू आज माझी तृप्ती कर. तृप्तिमेकाम प्रपच्छाद्य, आणि को अंजो ममेष्ट, दुसरा कोण आहे जो मला काय इष्ट मला देणार आहे. तेव्हा सहस्त्रार्जुन राजा काय म्हणाला, राजोची केन ते तृप्ती वद सर्व ददामि मे दैवतम ब्राह्मणो अस्माकम सर्वस्वम वापर्याम युत. राजा म्हणाला, तुझी कशाने तृप्ती होणार आहे सांग. केन ते तृप्ती वद सर्वम ददाती मे, ते तुला सर्व काही देतो, कारण ब्राह्मण हे आमचं दैवत आहे. दैवतम ब्राह्मणो अस्माकम, आणि वाटल्यास मी सर्वस्वही अर्पण करून देईन. सर्वस्व अर्पयाम येतो. तेव्हा तो सूर्य काय म्हणतो, या ब्राह्मण स्वरूपातला अतिथी असा, सूर्यस्तमा सर्वोद्भी अद्रुप भिक्षा प्रयच्छमे तथा भवेद्य संतृप्त स्मृतृप्ती में भूप नान्यथा. त्या सूर्यराजा म्हणाला, हे सगळे जे वृक्ष आहे सर्वोद्भी द्रुप, द्रुप म्हणजे सगळी जी झाडं आहे, ही सगळी वृक्षरूप भिक्षा मला दे, त्या भिक्षेने मी तृप्त होईल. तथा त्याशिवाय माझी काही कुठल्याही पद्धतीने तृप्ती होणार नाही. ते ऐकून या राजाला आश्चर्य वाटले की अरे ही सगळी जी झाडं आहे जंगलाची, याची ही भिक्षा मागतोय असं म्हणतो, याशिवाय माझी काही तृप्ती होणार नाही. तेव्हा तच्छ्रुत्वा आश्चर्यतोषाभ्या राजा प्राह प्रणम्य तत मया यद्याचितं तद् वदामि को भवान मानुषो नाही. त्या ऐकून आश्चर्य आणि संतोषाने राजा त्याला नमस्कार करून म्हणाला, राजा प्राह प्रणम्य तत, राजे नमस्कार करून म्हटलं, यदाचित तद्वदामि, जे काही तुम्ही बोलला आहात ते सांगता आहात ते मी देईन, पण को भवान मानुष नाही, पण आपण तुम्ही कोण आहात, तुम्ही माणूस नाही आहे, तुम्ही मानव नाही. तेव्हा तदा सूर्य स्वरूपेन प्रादुरास्य प्रणम्यतम,
राजा प्रायात धन्योस्मी लब्धो यस्य दृशो तिथी अतिथी. तेव्हा सूर्य स्वतःच्या स्वरूपाने प्रकट झाला. सदा सूर्य स्वरूपेन प्रादुरस. मग त्याला प्रणम्य त्याला नमस्कार करून राजा म्हणाला, धन्योस्मी, मी धन्य झालो. लब्धो यशे दृश्यो अतिथी, असा अतिथी मला प्राप्त झाला आहे. प्रत्यक्ष सूर्य असा मला ते, म्हणून मी धन्य झालो आहे. आणि न शक्या स्थावरा सर्वे तेजसा स्वबलेन च निर्दग्धो तपता श्रेष्ठ त्वामेव प्रणतोस्म्यहम. स्वतःच्या सामर्थ्याने आणि तेजाने जणू काही संपूर्ण स्थावर नष्ट करायला कुणाला शक्य नाही. म्हणजे तुझ्याशिवाय न शक्य स्थावरा सर्वे तेजसा स्वबलेन, स्वतःच्या बलाने ज्याला कुणाला असं संपूर्ण जगत नष्ट करता येते असा तू, त्वामेव प्रणतोस्म्यहम, असा मी तुला नमन करतोय, तुला प्रणाम करतो. तेव्हा हा सूर्योदय येतो, त्याला म्हणतो एवं मुक्तस्तत सूर्य प्राह राजन बहुप्रद तुष्टस्ते अहम ददामीषु न क्षयान सर्वतो मुखान. म्हणजे असं बोललेलं सूर्य म्हणाला, हे अनेक दान करणाऱ्या राजा, राजन बहुप्रद तुष्टस्ते अहम, मी तुझ्यावर संतुष्ट आहे. मी तुला कुठेही जाणारे अक्षय अखंड असे बाण देईन. ददामीषु न अक्षया सर्वतोन्मुखा, तुला अशा प्रकारचं मी तुला बाण देतो. ते जे ते बाण आहे ते क्षणाज्वाज्जल्य विश्यंती मम तेज समन्विता सल्लायताच्छरान सर्वान शोषयित्वा अल्पयाद्यमे. माझ्या तेजानं युक्त असेल ते बाण क्षणार्धात सर्व काही शुष्क करून टाकतील. ते क्षणात प्रज्वाल्य विश्यंती मम तेजस, ज्याच्यात माझं तेज समन्वित असत. ते काय, त्याच्यामुळे काय झालं, संचरान सर्वान शोषयित्वा, त्यांनी या सगळ्या वृत्तीने, त्यामुळे सगळे जे वृक्ष आहेत ते शुष्क होऊन जातील. आणि मग ते मला अर्पण कर, ही शुष्क वृक्ष, असं त्यांनी सांगितलं. मग शुष्क झालेल्या त्या वृक्षांना मी भस्म करेन. शुष्कान भस्मी करिष्यामी तेन तृप्ती भवेर मम इत्युक्ता स रवीर दिव्यान बाणांना अस्मा उपानयतो. असं म्हणून शुष्क झालेल्या त्या सगळ्या वृक्षांना मी भस्म करीन, त्याने माझी तृप्ती होईल. असं म्हणून सूर्याने ते दिव्य बाण राजाला दिले. मग तेन दत्ताक्षरान राजा संधाय बलवत्तर स्वपंचशत चापेभ्यो मुपोचार इवांबुद. त्याप्रमाणे सूर्यानं दिलेले ते बाण बलशाली राजाने जोडून 50 चापेभ्यो, 500 धनुष्यापासून, कारण 1000 हात आहे त्यामुळे 500 धनुष्य एकाच वेळेस त्यांनी धरले आणि त्याला ते सूर्याने दिलेले बाण लावले. म्हणून 50 चापेभ्यो मुचोपा मो चाप. आणि जसा मेघ एखादा एकदम पाणी सोडतो त्याप्रमाणे त्यांनी ते सोडले ते बाण. त्या बाणांच्या वर्षावामुळे पर्वत ग्राम नगर घोष दुर्गन वनादिजा सुशुष्का स्थावरा सर्वे बभूव बाणवो वृष्टिताः. त्या बाणांच्या वर्षामुळे पर्वत, गाव, नगर, गवळीवाडे, किल्ले, वन इत्यादी ठिकाणी जेवढे काही वृक्ष होते सुशुष्का स्थावरा सर्वे, हे सगळे वृक्ष जणू काही शुष्क होऊन गेले. मग सूर्याने काय केलं, आता सूर्यो अग्निरूपेण शुष्कान सर्वान भक्षयतो तृणगुल्मलता वृक्षम खान स्थान सावरान क्षणात.
मग एका क्षणात जणू सूर्याने अग्निरूप होऊन गवत झाडी झुडप वेली वृक्ष सर्व शुष्क झालेल्या स्थावरांना एका क्षणात त्याने भक्षण करून टाकलं. आणि हे सगळं जेव्हा सूर्याने केलं तेव्हा हे सगळं पाहत असलेला अत्रांतरे वसिष्ठाख्य तपोदीप्तो महामुनी समाधी विरमे वृक्षा निर्दग्धान समपरित समपश्यत. एवढ्या तपश्चर्येने कांतिमान झालेला अत्रांतरे वसिष्ठ नावाचा महर्षी, अत्रांतरे वसिष्ठ ख्यात जो तपोदीप्तो स्वतःच्या तपश्चर्येने जणू काही दीप्त कांतिमान असा महामुनी वसिष्ठ मध्ये समाधी विरमे, समाधी संपल्यानंतर त्यांनी या जळालेल्या वृक्षांना पाहिलं. आणि हे ते जे त्यांनी जेव्हा या जळालेल्या वृक्षांना पाहिल्यानंतर त्यांनी काय केलं, क्रुद्धम शापम ददो तस्मा अर्जुनाय महातपाः मदाश्रम मद्रुमा यस्मात् त्वया दग्धा. सुधीरमते क्रुद्ध होऊन महातपस्वी त्या वसिष्ठांचे अर्जुना असा शाप दिला, हे दुर्मते, सुदुर्मते, दुर्मते, ज्यामुळे माझ्या आश्रमातलं तू वृक्ष तू जाळलेलं आहे, त्यामुळे मत्तोशी बलदुप्तोशी यथा प्रतिभटो न ते, त्या अर्थी तू माजला आहे मत्तोशी आणि सामर्थ्याने गर्विष्ठ झाला आहे. बलवृद्धोशी यत प्रतिभटोशी, कारण तुला प्रतियोद्धाने प्रतिभट म्हणजे तुला बरोबर कोणी प्रतिस्पर्धी नाही, म्हणून हे दृष्टात्म्या मा गर्व, तू गर्व करू नको. दृष्टांत तेजस्वी ब्राह्मणोत्तमा, त्या तेजस्वी असा ब्राह्मणोत्तम भार्गवो जामदग्न्यस्ते राम परशुना भुजान, असा जो ब्राह्मण कुलात उत्पन्न झालेला भृगुकुलोत्पन्न जमदग्नी पुत्र राम, भार्गवो जामदग्ने असते राम परशुना भुजान, ज्याच्या हातात परशु असतात तो शित्वा सहस्त्र दृक्स्कंधा निवत्वाम निह दिश्यती, तो तुझे 1000 हात झाडाच्या फांद्यांप्रमाणे परशुने तोडून तुला ठार मारेल. अशा प्रकारे एवंस भाविना राजा ब्रह्मण्यो अपि अतिथी प्रिया दैवयोगेन संक्षप्त्या शांतीनाम अपि महर्षिणा. अशा प्रकारे ब्रह्मनिष्ठ असून सुद्धा एवं स्वभाविना राजा ब्रह्मनिष्ठू अतिथी प्रिय असलेला त्या राजाला स्वतः ब्रह्मनिष्ठ असून आणि शांत असून सुद्धा दैवयोगेन संतप्त, जो शांत असतो पण तो दैवयोगेन, असा महर्षी वसिष्ठाने शाप दिला. आणि या ठिकाणी महाराज काय म्हणतात की हे सगळं का, तर दैवयोगेन, याला शेवटी उत्तर काय आहे, दैवयोगेन. अशा अतिथी राजाला शाप प्राप्त झाला. तो महर्षींनी सुद्धा याला अशा शाप दिला. याला कारण काय, दैवम चैव आत्रम पंचमम, त्याला काय कारण, काय उत्तर, असं का व्हावं, जे गीतेने सांगितलं की दैवम चैवात्र पंचमम, कर्ता करणवर कोणी नसेल तर पाचवं जे कारण आहे, कारण नाही तर दैव, म्हणून दैवयोगाने जणू काही हे सगळं घडून आलं. अशा पद्धतीने वसिष्ठांनी जेव्हा शाप दिला आणि पुढे तुझा परशुराम हा तुझी सहस्त्रबाहू जे आहे ते सुद्धा एखाद्या झाडाच्या फांद्याप्रमाणे काढेल, कापून टाकेल आणि तुला तुझा वध करेल, असा शाप जेव्हा दिला. आता पुढे कथा काय होती ती आपण पुढच्या पुष्पात या ठिकाणी बघणार आहोत. तोपर्यंत इत्यवलम अवधूत चिंतन श्री गुरुदेव.